जय महाराष्ट्र। आज मीटिंग ठरली आहे श्री निखिल आष्टवले साहेबांसोबत। तर मी निघालोय, मी आज ऑफिसमध्ये होतो आणि ऑफिसमध्ये थोडे काम वगैरे पण होते आज दिवाळीचे सर्व, तरी पण मी म्हणलं नाही आज मला सरांची भेटायचीच आहे, कारण सर पण मग खूप दिवस बिझी आहेत, दिवाळी वगैरे पण आहे आणि ट्रॅव्हल्स पण आहेत सरांचे काम मला भेटून घेऊया। तर मी निघालोय ऑफिसमधून स्टेशन कडे। पोहोचतोय, त्याच्यानंतर मग तैसरला आहे सरांचा ऑफिस। सर फाउंडर आहेत IFSI अकॅडमीचे, तिथंच बोलवलंय भेटायला। तर मी तिथं पोहोचतो, 1 पर्यंत पोहोचायचं आहे मला। मी आता ट्रेन पकडणार आहे, ट्रेन पकडलं की त्याच्यानंतर निघणार आहे। आणि बाहेर कोणी येतात वगैरे तर प्लीज तुम्ही टेक केअर करा की खूपच ऊन आहे। बॉटल कॅरी करा, हे खूप इम्पॉर्टंट आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये ट्रेन पकडल्यानंतर मला अपडेट करेल। तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे, 1:30 वाजले, 12:30 तरी पण गर्दी आहे ह्या लोकलमध्ये। विचार केलं तर एवढी गर्दी असेल। तर पुढचं स्टेशन ट्रेन भेटली मला जागा भेटली नाही, आम्हाला भेटलं बरं आहे ते एवढंच। नेक्स्ट स्टेशनला मी पोहोचतोय दहीसर। मी थोडं दरवाजापासून मध्ये आलो, अरे माहिती आहे ना कसं करतात। आता तिथून इथं आलो मी, केलं पोहोचला पण मी। नेक्स्ट फायनली मी निघालो बाहेर ट्रेनच्या, आणि तुम्ही बघू शकता अशी गर्दी आहे आज। माहिती नाही कोणत्या याची गर्दी आहे, पण आहे आणि हमेशाच राहणार आणि राहतच असते मुंबईमध्ये। जेव्हापासून मी मुंबईमध्ये आहे तेव्हापासून मी बघत आहे लोकल कधी कोणत्याच टाइमला कमी वेळेमध्येच गेलेली आहे रिकामी। नाहीतर पोहोचलोय मी दहीसर स्टेशनला। मी वेस्टला आहे, सरांचं ऑफिस वेस्टला जाणार आहे। तर सरांची भेट घेणार आहे आणि चर्चा करणार आहे कामाबद्दल। तर मी भेटल्यानंतर काय चर्चा झाली, काय बोलणं झालं ते मी तुम्हाला नक्कीच कळवणार। तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। स्टेशनच्या बाहेर आहे, खूपच ऊन आहे, खूपच। तर कोणी हेल्थी या कोणी नसेल या कोणी जर आजारी असेल तर मी म्हणजे असं आहे की तुम्ही बाहेरच निघू नका घरांच्या, त्या उन्हामध्ये सहन नाही होते। जाणार का वेस्टला? हे ब्रिज कोल्हापूर, हे फ्लावर चेंज करून। हा माहिती आहे मला, चला ना। फायनली भेटलं मला। बसलो मी रिक्षामध्ये, जाऊया पोहोचल्यानंतर मी तुम्हाला कळवतो। HDFC बँक आहे आणि तुम्ही बघू शकता सरांचं अकॅडमी आहे। मला वाटतं एंट्रन्स कुठून आहे, कुठून तरी मी शोधतो एंट्रन्स। पोहोचलोय मी, सरांची विंग आहे ए विंग आहे। तर कोणाला जरी ॲड्रेस हवं तर बघू शकता तुम्ही। पोहोचतोय, फर्स्ट फ्लोअरवर आहे, पोहोचलो। तर मी पोहोचलोय, आता रिसेप्शनवर आहे आणि सरांना रिसेप्शनवरून कळवलं आणि आलो। सर बिझी आहेत मॉक कॉलवर, फ्री होतील सर थोड्या वेळाने आणि मग मला भेटणार आहे। तोपर्यंत वेट करतो आणि कॉफी पितो। भेट झाली निखिल साहेबांसोबत आणि त्याच्यानंतर आम्ही चर्चा केली काही गोष्टींबद्दल, आणि मी पण काही विचार माझे होते ॲज अ पर्सनल ट्रेनर, फिटनेस ट्रेनर या
जे पण ट्रेनरचा जॉब करत आहेत, तर जे मीरा रोडचे जिथले जेवढे पण जिम वगैरे मध्ये ट्रेनर्स वगैरे आहेत त्यांच्याशी भेट घ्यायची आहे. ठीक आहे, असं म्हणून काम सुरू करायची चर्चा झाली आहे. आणि मला सांगितलं कसं करायचं, काय करायचं ते मी सांगेल तुम्हाला. की आमची चर्चा अजून पण गोष्टीवर झाली. आमचं म्हणणं आहे की जे पण ट्रेनर आहेत त्यांचे काही पण अडचणी असतील, त्यांच्याशी त्यांच्या कामावरती अडचणी असतील या काही गोष्टींवर असतील, कामाबद्दल जे ट्रेनिंगचं आहे, तर तुम्ही मला संपर्क करू शकता, माझ्याशी तुम्ही भेटू शकता, मला तुम्ही कॉल करू शकता. मी मदतीसाठी राहील तुमच्या. आणि तुमचे जे पण अडचणी आहेत, रिक्षा भेटणार तर आपण ते अडचण जे आहे तुमची समजून घेऊया आणि त्याच्यावर तुमची जे आहे ते अडचण कशी त्या गोष्टींवर काम करायला पाहिजे आणि ते काम केल्यानंतर कधी कसं अडचण ते समाप्त. ठीक आहे, तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया आपण. आणि त्याच्यानंतर पुढे काय नवीन काही काम झालं या कोणाचं काय झालं तर नक्कीच अपडेट करेन, नक्कीच कळवणार आणि तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट एक देणार. तुम्ही बघू शकता कसं प्रमाणे आम्ही त्या गोष्टींची त्या अडचणची त्या पर्सनल ट्रेनरची आम्ही मदत करू. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद. आलोय मी स्टेशनला, पोहोचलोय. मी निघतोय स्टेशनवरून. ट्रेन येते थोड्या वेळातच, 2 मिनिटामध्ये. मी थोडं त्या साईडला जातो आणि मी त्या साईडलाच उतरणार आहे. ट्रेन आली ट्रेन. मी पकडतो ट्रेन. पकडल्यानंतर पोहोचणार मीरा रोड आणि तुम्हाला कळवतो पोहोचल्यानंतर. फक्त दुपारच्या वेळी बघायला गेलं तर तुम्हाला ट्रेन खाली मिळणार, बसायला पण मिळणार जे विरारला जाते. तर मुंबईची जी लोकल आहे, जी वेस्टर्न लाईनची आहे, ते खूपच टाइमवर असतं. ट्रेन वगैरे टाइमवरच असतं. मोस्ट ऑफ द कधी उशीर नाही करत, म्हणून मला वेस्टर्न लाईनला राहायला आवडतं. तर आता सध्या जे आहे ट्रेन चालू आहे आणि मी पोहोचणार मीरा रोड. ट्रेन बद्दल वगैरे पण ब्लॉग करणार आहे मी पुढे जाऊन. तुम्ही ट्रेन मध्ये जर समजा मुंबईला नवीन आलात आणि मुंबईला नवीन आल्यानंतर समजा तुम्हाला काही समजत नाहीये तुम्ही काय करावं, मी ते पण तुम्हाला सांगणार आणि ते तुम्ही माहिती घेणार. जी माहिती मी देणार आहे तुम्हाला, ती माहिती खूप गरजेची आहे. तुम्हाला खूप कामाला आहे तुमचे होण्यासाठी मदत होईल. तर आणि जर समज नाही जर बघितला तुम्ही माझे व्हिडिओ ब्लॉग्स मी जे टाकतो तरी पण पण मदत होईल. तुम्ही माझे व्हिडिओ नाही बघितला आणि ते बघायला पाहिजे होतं तर तुमचं ते काम झालं असं न व्हायला पाहिजे. त्याच्यामुळं करत राहा, व्हिडिओ बघत राहा, ते महत्वाचं आहे. मी जे काम बद्दल सांगतो आणि तेच काम तुमच्याबद्दल जर माहिती आली आणि तुमचं काम झालं तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा. कारण ते दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला भेटण्यासाठी, त्यांची कामं होण्यासाठी या मदत होण्यासाठी ते व्हिडिओ मदतगार होईल. माझा फक्त एकच उद्देश आहे की सर्व जेवढे पण लोक बाहेर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आणि त्यांची मदत करायचं कोणत्या ना कोणत्या संपर्क तर्फे. जसं आता हा डिजिटल इंडिया आहे, डिजिटल मार्केटिंगचा आहे, सर्व आहे. तर हा संपर्क साधण्याचा एक
आसन आहे, तर त्याचप्रमाणे त्यांना भेटायला पाहिजे आणि त्यांचे कामं व्हायला पाहिजे, मदत व्हायला पाहिजे. ट्रेन आली आमची, मीरा रोडला पोहोचली, वेस्टर्न लोकल. आम्ही उतरतोय, गर्दी तर नाही आहे स्टेशनला, आणि त्याच्यानंतर आम्ही जातो ऑफिसला आमचं काम करण्यासाठी. आणि पुढचा व्हिडिओ कळवतो की काय त्याच्यामध्ये मी ब्लॉगिंग करणार आहे आणि सांगणार आहे, की कळवतो की काय ब्लॉगिंग केली मी आतापर्यंत. आणि माझे पेजेस आहेत, ते पेजेस प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. यूट्यूब चॅनल लाईक करा. जे फिटनेसचं तुम्हाला फिटनेसचं त्या न्यूट्रिशनचं नॉलेज पाहिजे ते तुम्हाला त्याच्यामध्ये पण मदत होईल. ते मदत द्यायचं माझं एक जे आहे कारण आहे, मी ब्लॉगिंग करायला सुरू केली. आणि स्वस्थ व्हा, तेच माझं जे आहे कारण आहे. त्याच्यामुळं तुम्ही स्वस्थ झाल्यानंतरच तुमचे खूप काही आयुष्याचे अडचणी आहेत ते पण कमी होतील आणि संपतील. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र, जय हिंद.